रामराम मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या रॉयल बागायतदार यूट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, आज आपण तुमच्यासाठी जॉइन डिअर 3036 EN व्हिडिओ घेऊन आलोय, तो पण पूर्ण डिटेल। तर मित्रांनो, असेच तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचे, लाईक कमेंट करायला विसरू नका। आणि हा मित्रांनो, याचं जर तुम्हाला रिव्ह्यू पाहिजे असेल शेतकऱ्याकडून तर रिव्ह्यू अशी कमेंट करा आपल्याला। तर सर्वप्रथम मित्रांनो, आता आपण याच्या इंजिनपासून सुरुवात करूया। ट्रॅक्टर जो आहे हा 35 HPचा आहे आणि याचा जो PTO आहे हा आहे 30 HPचा आहे। 3 सिलेंडर इंजिन आहे। तर हेडलाईट आणि लूक अशा पद्धतीचा आहे। इथे तुम्हाला वेट लावायला जागा दिली आहे आणि या ठिकाणी तुम्ही जो हाऊंड किट हा बघू शकता। आवडल्यानंतर तुम्ही बोनट ओपन करायला एकदम सिंपल हायड्रोलिक स्टड दिलं आहे बोनटसाठी। इथं ड्राय एअर फिल्टर, बॅटरी, मध्ये कूलंट आणि बघू शकता रेडिएटर वगैरे कसं काय। तर अशा पद्धतीने 3 सिलेंडर इंजिन आहे मित्रांनो। आणि साईड व्ह्यू पण तुम्ही बघू शकता मशीनचा कसा आहे। तर अशा काही पद्धतीने तुम्हाला दिसून येतं। तर इथे डिझेल फिल्टर, एअर फिल्टर, एक्सलरेशन हे सगळं। आणि हे झालं इंजिन स्पेसिफिकेशन। तर आता बघूया आपण बाकीच्या गोष्टी। तर मित्रांनो, याला पॉवर स्टीअरिंग विथ हायड्रोलिक स्टड, तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी हायड्रोलिक स्टड दिला आहे, जेणेकरून पॉवर स्टीअरिंग जी आपल्याला जड जात नाही। आणि जर टायराला, पुढच्या टायराला एखाद्या दगड वगैरे असं काही लागलं तर आपल्या हातांना त्रास होत नाही। मित्रांनो, 32 लिटरची तुम्हाला फ्यूल कॅपॅसिटी मिळते याच्यामध्ये। आणि या ठिकाणी तुम्ही जे ही बॅजिंग दिसते तुम्हाला कॉलर रिव्हर्स, म्हणजेच या ठिकाणी तुम्हाला जे गिअर दिले। तर आता आपण याचं गिअर स्ट्रक्चर समजून घेऊ। तर मित्रांनो, बघू शकता तुम्हाला इथं न्यूट्रल, फ्रंट आणि रिव्हर्स। तर असे हे तुमचे रिव्हर्स आणि फ्रंट म्हणजे फॉरवर्ड 2 गिअर। इथं बघू शकता एक्सलेटर आणि हे तुमचं पायाखालचं एक्सलेटर, असे 2 एक्सलेटर। हँड ब्रेक आहे हा, म्हणजे पार्किंग ब्रेक। हा इथं तुम्हाला पार्किंग ब्रेक दिला आहे मित्रांनो। स्विच इथं खाली ट्रेज आहे। आणि तर चला आता बघूया आपण गिअर। तर तुम्ही जसं बघितलं फॉरवर्ड रिव्हर्स इकडे, तसेच फॉरवर्ड तुम्हाला 4 गिअर आणि रिव्हर्समध्ये 4 गिअर, असे 8 गिअर आहे। आणि या साईडला तुम्ही बघू शकता जिथं दिलं आहे A, N आणि B, जसं आपल्या बाकीच्या ट्रॅक्टरमध्ये असतं हाय, मीडियम आणि लो। तर तसे इथं तुम्हाला 2च गिअर बघायला मिळतात। तो म्हणजे एक हा जो B आहे, हा जो आपला आपण हायला वापरतो तो B, मध्ये न्यूट्रल आणि हा लो गिअर। आणि आता आपण बघूया PTO। तर PTO मध्ये तुम्हाला 540 नॉर्मल आणि 540 इकॉनॉमी असे 2 गिअर बघायला भेटतात। आणि हा डिफरन्शियल लॉक आहे, इथं तुम्ही बघू शकता खाली। तर हा डिफरन्शियल लॉक हा जो आहे 4 व्हील आणि ट्रू व्हील असे हा जो गिअर आहे तो त्याचं काम करतो। आणि इथं तुमचा जे लॉक वगैरे हायड्रोलिक लॉक ते दिलेली आहे। आणि आता या साईडला आल्यावरती तुम्हाला दिसतं ही हायड्रोलिकची पट्टी, हायड्रोलिक पट्टी आणि हे तुमचं डेप्थ कंट्रोल आहे। तर चला आता बघूया मित्रांनो। तर पाठीमागून ड्रायव्हर, टॉपलिंग वगैरे हे जे आहे। आणि 960 किलोची जी हायड्रोलिक कॅपॅसिटी आहे, 960 किलोची हायड्रोलिक कॅपॅसिटी याची जॉइन डिअरला। तर 36 HPच्याला। आणि बाकी तुम्ही बघू शकता नंबर प्लेट लावण्यासाठी जागा आहे, इंडिकेटर, पार्किंग लाईट वगैरे सगळं इथं आहे। आणि PTO जो तुम्हाला सांगितलंच आहे 30 HPचा PTO आहे, 6 टीथ आहे त्याला। आणि हे पण आहे ड्राफ्ट, सुपर ड्राफ्ट कंट्रोल पण येतं। 360 mm चा जो ग्राउंड क्लिअरन्स आहे ट्रॅक्टरला। तर मित्रांनो, हा जो ट्रॅक्टर आहे ना, हा आपल्याला दोन्ही पण टायर प्रोफाईल मध्ये, एक ब्रॉड आणि एक नॉर्मल आपला, असे 2 टायर प्रोफाईल मध्ये येतो। तर आता आपल्याकडे जो अवेलेबल आहे तर याची टायर प्रोफाईल बघूया। या ठिकाणी तुम्ही बघू शकता 280 85 R20। तर ही बॅकची रिअल टायर प्रोफाईल आहे। तर फ्रंटची बघू शकता तुम्ही 270 R16चे टायर आहे। तर ट्यूबलेस टायर आहे मित्रांनो यामध्ये। आणि ओव्हरऑल असं काही ट्रॅक्टर आहे। तर याची बैठक तुम्ही बघू शकता, शीट कसं काय
तर हे जे फोल्डिंग सीट आहे इथे तुम्हाला डिक्की दिली. याच्याबद्दल तुम्हाला जर अजून काही डिटेल इन्फॉर्मेशन किंवा काही लागत असेल तर आपण त्याचा अजून कस्टमर रिव्ह्यू घेऊन येऊ. कसं आहे, काय ट्रॅक्टर कसा चालतो गावात वगैरे, तर सगळ्या गोष्टी. तर आता आपण याचं जे बघूया, हे जे इन्स्ट्रुमेंटल क्लचर आहे एकदम साधं सिंपल आहे. तर इथं तुमचं जे मेन आपलं RPM मीटर, वॉटर इंडिकेटर, सॉरी कुलंट इंडिकेटर, फ्यूल इंडिकेटर, इथं तुमचे हावर्स आणि बाकी ज्या नॉर्मल गोष्टी, हॉर्न, लाईट्स आणि पार्किंग इंडिकेटर. इथं मिरर येतो, तो सध्या नाही आहे ट्रॅक्टरला कारण हा शेतकऱ्याचा आहे, आपण काही शोरूम मधून आणलेलं नाही. आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता डिझेल फिल्टर आहे. तर डिझेल फिल्टरला ऑन ऑफ तुम्ही करू शकता. तर असं आहे. आणि एक्सलेटर दोन पद्धतीचे 2 वायर आहे त्यांना. ओव्हरऑल मित्रांनो याचं जे वेट आहे ते आहे 1250, म्हणजे 1295 असं वेट आहे. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि लाईक करा. धन्यवाद. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आणि तुम्हाला रिव्ह्यू जर पाहिजे असेल तर कमेंट करा. आणि जे लोक जॉइन डिअर वापरता आणि त्यांचा कसा परफॉर्मन्स आहे, त्यांचं काय म्हणणं आहे, तर हे सांगा. जेणेकरून काय होईल, ज्यांना घ्यायचं आहे तर त्यांना सोपं होईल घेण्यासाठी. 4 लोकांना विचारण्यापेक्षा ते आपल्या व्हिडिओच्या कमेंट बघून जातील ट्रॅक्टर घ्यायला. धन्यवाद. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. चला बघूया फायरिंग वगैरे कशी काय चालू करून बघतो मी आता. मित्रांनो जेवढा स्पीड याला पुढं आहे ना तेवढाच माग आहे. तर बघू शकतो परफॉर्मन्स बघितला असेल आता कसा आहे. बैठक पण खूप चांगली.